अलायन्साची आजची जॉयंट प्रेस कॉन्फरन्स आसा आनी आमचे बरोबर आसा नॅशनलिस्ट काँग्रेस पक्षाचे शरद पवार ग्रुपाचे अध्यक्ष गोयचे बाब जुजे फिलीप जे माजी मंत्री जावन आसा। त्याच प्रमाणे आमचे बरोबर आसा गोवा फॉरवर्ड पक्षाचे जनरल सेक्रेटरी दुर्गादास कामत। आनी आज एक इम्पॉर्टंट विशयाचेर आमी तुमचे मुखार आयल्या, प्रेस कॉन्फरन्स ही आज दवरल्या। काल आमकां सगळ्यांक खबर आसा की प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदी गोंयांत आयलो आनी प्रायम मिनिस्टरान बरेच वरां लोकांक दवरतकूच निमाणो जेन्ना तो बरो उसरां आयलो ताणें सदचे आपल्या स्टायलीन मोठ्यो मोठ्यो खुबश्यो गजाली उलयल्यो आनी ओवरऑल जर तो कितें उलयलो तें पळयत जाल्यार म्हाका दिसता अर्थहीन भाशण म्हणपाक हाका अर्थ ना, हरकत ना। कित्याक ताजें ओवरऑल जर भाशण पळयत जाल्यार ताका तकली नासली आनी शपडी नासली। तो कितें उलयलो तें ताकाच खबर, तातूंत कितें फॅक्ट्स असले, कितें फिगर्स असले आनी तो कितें मेसेज कन्वे करूंक सोदतालो गोंयकारांक हाजे बद्दल व्हडलो प्रश्नचिन्ह आसा। कित्याक सरप्रायझिंगली प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदी आज जे मुद्दे गोंयचे आसा, सामके गोंयकाराचे काळजाचे लागचे मुद्दे आसा, गोंयकाराचे सामके गरजेचे मुद्दे आसा, गोंयकाराच्या हिताचे मुद्दे आसा, ते एकाय मुद्द्याचेर प्रायम मिनिस्टर काल उलयल्लो ना। हांव तुमकां 4 मेजर मुद्दे हायलायट करून सांगता जे प्रायम मिनिस्टरान आपल्या स्किपीन कंप्लिटली स्कीप केले। जी स्पीच प्रधानमंत्र्यान दिली तातूंत पयली म्हणल्यार गोंयची लायफलायन जी म्हादई नदी आसा ताजे बद्दल प्रधानमंत्र्यान सादो एक शब्द सुद्दां काडूंक ना। आमकां सगळ्यांक खबर आसा अमित शाह कर्नाटकान वचून ताणें म्हादईचेर ऑलरेडी केंद्रान तांचें सरकार आसा अशे परिस्थितीन जेन्ना सेंट्रल गव्हर्मेंटाची जबाबदारी आसली की तांच्यांनी खंयच्या एका स्टेटीची बाजू घेनासतना जी खरी बाजू आसा आनी जी फॅक्ट्स आनी फिगर्साचेर बेज बाजू आसा ती घेवपाची, अशें आसतना मताच्या राजकारणा खातीर अमित शाहान थंय वचून कर्नाटकाची ओपनली बाजू घेतलेली। म्हाका दिसता म्हादई हो विशय सामको सिरियस विशय आसा, गोंयकाराचे फ्युचराचो प्रश्न आसा, गोंयचे एग्रीकल्चराचो, गोंयचे इकोलॉजीचो, गोंयचे बायोडायवर्सिटीचो फ्युचराचो प्रश्न आसा। आनी हो इतलो सिरियस प्रश्नाचेर जर प्रधानमंत्री गोंयांत येवन एक शब्द काडना जाल्यार म्हाका दिसता प्रधानमंत्री हो गोंयचे बद्दल आनी गोंयचे प्रॉब्लेमा बद्दल इनसेन्सिटीव आसा। दुसरो विशय जो प्रधानमंत्र्यान कंप्लिटली स्कीप केलो, जो विशय बीजेपीचो एका वेळार एका काळार 2012 सत्तेर येवपा खातीर मेजर पोल प्लँक आसलो, तो म्हणल्यार मायनींग विशय। आज मायनींग गोंयांत बंद जाल्ल्यार 14 वर्सां जाली। हे 14 वर्सांतली 10 वर्सां बीजेपी केंद्रान सत्तेर आसा आनी 12 वर्सां बीजेपी गोंयांत सत्तेर आसा। आमी सदांच बीजेपीच्या लिडरा कडल्यान आश्वासनां आयकल्या, तुमी कितल्योश्योच डिबेट्स पयल्या आसतल्यो, डिस्कशन्स पयल्या आसतल्यो, जे डिबेट्स आनी डिस्कशनांनी आमी पार्टिसिपेट जाल्ले, वेगवेगळे पक्षाचे लोक आनी लिडर्स पार्टिसिपेट जाल्ले, बीजेपीचे लिडर्स पार्टिसिपेट जाल्ले। म्हाका लक्षान आसा प्रमोद सावंत तूंय पार्टिसिपेट जाल्लो, निलेश काब्राल तांचो आमदार पार्टिसिपेट जाल्लो, सुभाष फळदेसाय तांचो आमदार पार्टिसिपेट जाल्लो। जे मायनींग बेल्टांच्यान तांचे लिडर येताले हे चडशे करून येताले। 2014 लोकसभा इलेक्शना पयलीं ते ऑन रिकॉर्ड आसा की मायनींग इलेक्शन जातकूच रोखडोच चालू करतले म्हणून। 2014 जावन गेलें, मागीर 2017 एसेंब्ली इलेक्शन आयलें, तेन्नाय तांचे लिडरशीप सांगताले की मायनींग रोखडी इलेक्शन जातकूच चालू करतले म्हणून। 2017 इलेक्शन जालें, 2019 लोकसभेचें इलेक्शन आयलें, तेन्नाय परते सामके ठामपणे ते सांगताले की मायनी फाल्यां चालू करतले म्हणून। म्हाका दिसता 2019 इलेक्शन जावन गेलें, मागीर 2022 एसेंब्ली इलेक्शन आयलें, बीजेपीचे लिडरांनी सगळ्याक भोवून लोकांक पिशान काडले की मायनी आमकां एक चान्स दिया, आमी रोखडे चालू करतले म्हणून। डबल इंजीन सरकार, गोंयान इंजीन केंद्राक इंजीन, पण हे डबल इंजीन सरकार कंप्लिटली फेल जालें मायनींग अजून पर्यंत चालू करपाक। आनी अजून पर्यंत थोडे तांच्यांनी जे मायनी सुद्दां आतां चालू करता, ऑप्शन केला, कितें तो प्रोसेस केला, ताज्यो पब्लीक हियरिंग्साचो आनी इसीचो प्रश्न आसा, खूब थोडे गजालींचेर अजून प्रश्नचिन्ह निर्माण जाला की प्रोसिजर सारके फॉलो करूंक ना। तर हातूंतल्यान बीजेपीचे सिरियसनस दिसतात। पण प्रधानमंत्री जर गोंयांत येता आनी मायनिंगाचेर एक शब्द काडना, हाजे वयल्यान एक बात सामकी क्लियर जाता, ती म्हणल्यार बीजेपीचो कसलेच इंटेन्शन ना की मायनी येता ते काळान चालू करपाचें। कित्याक तांकां देशाची बाकीची जी राष्ट्रीय संपत्ती आसा, एअरपोर्ट्स, पोर्ट्स,
पावर टर्मिनल्स, ट्रान्सपोर्ट सिस्टम्स, गॅस सप्लाय चेन, ह्यो जश्यो प्रायवेट एक 2-3 बिझनसमॅनाचे तांच्यांनी घशान घाला अदानी अंबानीच्या, तशी तांकां मायनी गोंयच्यो व्हरून ज्यो लोकल मायनी नर्सा कडेन आसल्यो त्यो काडून तांकां व्हडले इंडस्ट्रियल हावजांक दिवपाची तांची तयारी आसा. म्हणून मोदी हे गजालीचेर कंप्लीट सायलंट आसा. तिसरो सामको म्हत्वाचो विशय जे हाजेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीन एक शब्द काडूंक ना तो म्हणल्यार अनएम्प्लॉयमेंट. अनएम्प्लॉयमेंटान सगळ्यांक खबर आसा की CMI जे आसा, सेंटर फॉर मॉनिटरींग इंडियन इकॉनॉमी, ही सामकी रेप्युटेड बिझनस रिसर्च एंड बिझनस इन्फॉर्मेशन एजन्सी आसा. तांच्यांनी डेटा दिल्ले प्रमाणे 11.6% जानेवारी 23 15.5% एप्रील 23 आनी 13.7% ऑगस्ट 23 अनएम्प्लॉयमेंटाची गोंयान रेट आसा. ही जी अनएम्प्लॉयमेंटाची रेट गोंयान आसा, पर्संटेज आसा, ती नॅशनल एवरेजाकून 3 पटींनी चड आसा. जाल्यार जो नरेंद्र मोदी 2 कोटी जॉब 3 कोटी जॉबाचे उलयतालो आनी गोंयान सरकार जे प्रोजेक्ट क्लियर करपा खातीर इल्लिगल जे प्रोजेक्ट बाकीचे फ्रेमवर्कान क्लियर जावचे ना अशे प्रोजेक्ट ढुकलपा खातीर 50,000 जॉब 40,000 जॉब 1 लाख नोकऱ्यो म्हणून सांगताले, तांच्यांनी म्हाका दिसता लोकांक आनी गोंयकारांक, गोंयचे युथांक, गोंयचे अनएम्प्लॉयड भुरग्यांक कंप्लिटली फटयल्या. अनएम्प्लॉयमेंट बेकारी भत्तो बित्तो तर ते फोटोन काबार केलेत, ताजे मागीर इलेक्शनां जालीं, पण अनएम्प्लॉयमेंटाच्या विशयाचेर नरेंद्र मोदीन सादी जाप सुद्दां काडूंक ना. एक चवथो सगळ्यान व्हडलो प्रॉब्लेम आनी जो स्पेशली आमकां दक्षिण गोंयान लागता तो म्हणल्यार कोल पोल्युशन. कोल पोल्युशनाचेर नरेंद्र मोदी काल सांकवाळे मिटींग घेतल्या आनी प्रधानमंत्री कोल पोल्युशनाचेर कांयच उलयना. अरे कोल पोल्युशनान लोकांक आरोग्याक, हेल्थाक, कॅन्सरा सारक्यो, लंग्स प्रॉब्लेमा सारक्यो, ब्रिदींग प्रॉब्लेमा सारक्यो, अस्थमा सारक्यो डेंजरस रोग जावपाक लागल्या. हे सगळ्यांक खबर आसा. थंय वास्को मुरगांव बेल्टान तर लोक सामके बॅडली सफर जाता. पण ते वाठारान येवन मुरगांव तालुक्यान काल प्रधानमंत्री येवन कोल पोल्युशनाचेर तो जाप काडिना. कित्याक जाप काडिना? कित्याक कोल इम्पोर्ट जो धंदो आसा तातूंत सगळ्यान व्हडलो प्लेयर हो अदानी आसा. हो कोल दुसऱ्या देशांच्यान गोंयान इम्पोर्ट जाता आनी हो कोळसो सगळ्या लोकांक खबर आसपाक जाय की गोंयान इंडस्ट्रीक व्हडलो ते कोळशाची कांयच गरज ना. हो कर्नाटकाचे इंडस्ट्रीक वता, पण तो इम्पोर्ट गोंयच्यान जाता. कित्याक गोंयचो जे कोळसो इम्पोर्ट जाता ती टर्मिनल्स अदानी हँडल करता, तो कोळसोय अदानी इम्पोर्ट करता. आनी हें सरकार जे कॉमन मनशाचेर टॅक्साचो बडीमार केला आनी कॉमन मनशाची फाट कमर तोडल्या म्हारगायेन, तो सरकारान इम्पोर्ट ऑन कोलाचेर जो सेस आसलो तो 400% कमी केला. अशें करून तांच्यांनी मुरगांव जो आसा तो मोस्ट वायबल पोर्ट केला कोळसो इम्पोर्ट करपाक, तोय बी दुसऱ्या राज्यान व्हरपाक. आनी इतलें पोल्युशन आसतना आनी इतलो सिरियस हे कोळशाचो त्रास गोंयकारांक जाता आसतना प्रधानमंत्रीन हाजेर एक शब्द काडूंक ना. म्हणून आमी प्रधानमंत्र्याचो सामको काँग्रेस पक्ष निशेध करता. प्रधानमंत्री काल सदचे तो जुमला दिवपाक आनी जुमला करपाक प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदी म्हणटा तो एक्सपर्ट. आनी काल तो PM आवास योजनेचेर उलयलो. म्हाका दिसता PM आवास योजनेचेर व्हडले व्हडले फिगर सांगल्या, खंय तांच्यांनी घरां बांदलीं आनी कितें केली हो रिसर्चाचो विशय आसा. पण हे विशयान सगळ्यान व्हडलो आसा तो म्हणल्यार 223.7 crores एलोकेटेड फंड आसलो, तातूंत युटिलायज फंड केला 2.75 crores. हातूंच्यान कळटा की भाजपा मोदी आनी गोवा जे BJPचे गव्हर्मेंट आसा, जे डबल इंजीन तांचे सरकार ते म्हणटा, हे PM आवास योजना आनी गरीब लोकांक घर दिवपाचे स्किमीचे बद्दल कितले सिरियस आसा. तांकां फक्त इलेक्शनाक प्रोपोगंडा करपाक व्हडल्यो व्हडल्यो स्किमी तरेतरेच्या नांवान स्किमी लॉन्च करता. अशीच एक तांची स्कीम आसली स्वामित्व स्कीम म्हणून. फिगर जर तुमी पळोवशात पार्लमेंटान आन्सराक दिल्या ते तातूंत आंकडे खूब व्हडले दिसता. स्वामित्व स्कीम म्हणल्यार कितें, जे लोकांची घरां आसा आज कितें आसा, खुबशे लोकांची पयलींच्यान सुद्दां जी घरां आसा आज त्यो फॅमिली खूब व्हडल्यो जाल्या, लोक ते फॅमिलींतले दुसरे दुसरे जाग्यार गेल्या, पण मूळ घरान कोण 1-2 फॅमिली आसता. पण ही घरां अशी आसा की तांचे टायटल तांचे कडेन डॉक्युमेंट कांय ना. 1N14 नांव आसा. आतां 1/14 उतारो जो 1N14 म्हणटा इज अ रेव्हेन्यू डॉक्युमेंट, इट इज नॉट अ ओनरशीप डॉक्युमेंट. फाल्यां जर तुजे कडेन पंचायतीची जर रसीट आसत और म्युनिसिपालिटीची रसीट आसत टॅक्स भरता ती, दॅट इज ऑल्सो अ रेव्हेन्यू डॉक्युमेंट, दॅट इज नॉट अ ओनरशीप डॉक्युमेंट. हे डॉक्युमेंट वापरून तुका खंयचीच बँक ऑर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन लोन दिवचो ना घर रिपेर करपाक किंवा घर रिडेव्हलपमेंट रिबिल्ड करपाक.
तो तें जर करतलो जाल्यार तुका ओनरशीप डॉक्युमेंट जाय पडटा आनी ती ओनरशीप डॉक्युमेंटाचो आधार म्हणून जो बीजेपीन सांगलेलें स्वामित्व स्कीम म्हणून आनी तातूंत मागीर ते प्रॉपर्टी आयडेंटिटी कार्ड कितें करतले म्हणून स्वामित्व कार्ड जाल्यार म्हाका दिसता जर फिगर दिल्या ते फिगर खंयच्या तांच्यांनी चंद्रा वयले बी फिगर दिले जाल्यार म्हाका खबर ना मंगळा वयले कित्याक गोंयांत तरी आतां कितलेशेच लोकांक विचारल्यार लोक असले काय आमी आयकूंकूच ना म्हणून सांगता कित्याक प्रत्येकाक खबर आसा आज जे जाग्यार कोमनीदादचे जागे जावं ऑर प्रायवेट सुद्दां जागे जावं थोडे गव्हर्मेंटाचे जाग्यार जे गोंयकार शेकड्यांनी वर्सां पासून रावतात तांचे कडेन आपले स्वताचे घराचो टायटल म्हणटा तो ना त्यो मुणकार आनी टेनंट्साच्यो केसी हजारांनी कोर्टांनी पेंडींग आसा ती गजाल वेगळीच तातूंत आनी मी यात नाका तो वेगळो विशय ताजेर जाय जाल्यार एक वेगळी पत्रकार परिशद घेवं येता पण ज्यो ह्यो जमनी सरकारान सांगलेल्यो आमी जिओ टॅगिंग करतले आनी मॅपिंग करतले आनी तुमचे जमनी बद्दल घरा पुरती जी एरिया आसा की बाबा ओनरशीप तुमची इतले वर्साचे बाकीचे डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय करून दितले हाजे बद्दल म्हाका दिसता एक टोटल भ्रम निर्माण करून म्हणल्यार फक्त पिश्यान काडपाक व्हडली व्हडली स्किमी जशी आज ते संकल्प पत्र गोंयकारान कोणें सांगून दिना संकल्प पत्र म्हणल्यार कितें काल प्रायम मिनिस्टर संकल्प पत्र म्हणून कितें उलयता कितें कसलो संकल्प कसलो पत्र कोणाक खबर आहा कितें संकल्प पत्र म्हणून व्हडलीं व्हडलीं नांवां घेवप व्हडल्यो व्हडल्यो सामक्यो त्यो हाज्यो स्किमी तयार करप पण ताचो गोंयकारांक आनी लोकांक कांय बेनिफीट ना संकल्प पत्र कितें म्हणटा तें आमकां खबर ना पण एक संकल्प म्हणून आमदाराक बीजेपीन व्हेला आनी ताका स्क्रॅपाचो पत्र करून ते बाल भवनाक मारला तें आमकां खबर आसा आतां जेन्ना प्रायम मिनिस्टर आवास योजनेचेर प्रधानमंत्री उलयलो तेन्ना म्हाका दिसता एक सगळ्यान व्हडली हांसपाची काय रडपाची गजाल ती म्हाका कळना प्रधानमंत्र्यान काल आपली मिटींग घेतली सांकवाळे आज व्हडलो विशय आसा तो म्हणल्यार 50,000 कोटी रुपयाचो लँड स्कॅमाचो हो लँड स्कॅम कसो जालो सरकारान 1968 सुमार 500 हेक्टर जमीन इंडस्ट्रियल युजा खातीर दिली इंडस्ट्रियल यूज म्हणल्यार कितें हाका भरपूर विशय क्लब्ड आसा एक म्हणल्यार प्रधानमंत्री आवास योजना जी गोंयकारांक घरां बांदून दिवपाची योजना दुसरो म्हणल्यार इंडस्ट्रियल म्हणल्यार लोकांचो एम्प्लॉयमेंट जनरेट जावपाचो थंय इंडस्ट्री आयली बिर्लाची ते बिर्लाक हे गोवा गव्हर्मेंटान बीजेपीच्या गव्हर्मेंटान जो इंडस्ट्रियल युजा खातीर 20 पैसे पर स्क्वेअर मिटर जमीन सरकारान एक्वायर करून तांकां दिल्ली ती जमीन तांचे सरकारान एनओसी दिल्या बिर्ला कंपनीक रियल इस्टेट कंपनीक विकपाक आनी ती कितल्या रुपयांक विकल्या 15,000 ते 20,000 पर स्क्वेअर मिटर जी इंडस्ट्रियल युजाक दिल्ली जमीन तीच गोवा गव्हर्मेंट एनओसी दिता तांकां की रियल इस्टेट बिल्डरांक विका म्हणून 15,000 ते 20,000 पर स्क्वेअर मिटर रेटीक म्हणल्यार तुमी चिता हो केदो व्हडलो स्कॅम तो ही जर जमीन इंडस्ट्रियल जर ते इंडस्ट्रीक आज थंय इंडस्ट्री चलोवपाची ना जर गोंयकारांक एम्प्लॉयमेंट दिवपाचो ना जाल्यार सरकारान ही जमीन परत ताब्यात घेवंक जाय आसली आनी सरकारान ही जमीन इंडस्ट्रियल लँड म्हणून ऑक्शन करपाक जाय आसली आनी अशी जर ऑक्शन केल्लें जाल्यार म्हाका दिसता गोंयचेर सबंद राज्याचेर जो हजारांनी कोटी रुपयाचो रीण आज तयार जाला हें कंप्लीट रीण भितरल्यान वायप आवट जातलें आसलें पण तें करनासतना कोणाक तरी हाजो डायरेक्ट बेनिफीट जाला ही बीजेपीची स्कीम ही बीजेपीची प्रधानमंत्री आवास योजना हातूंत कोणाक तरी डायरेक्ट बेनिफीट जाला म्हणून सरकारान तांकां एनओसी दिल्या आनी 20 पैसे पर स्क्वेअर मिटर जी जमीन सरकारान त्या कंपनीक विकलेली ती कंपनी आज 15 ते 20,000 रुपया पर स्क्वेअर मिटर रियल इस्टेटीक विकता अरे इंडस्ट्रियल युजाक जी लँड यूज म्हणून चेंज करूं येता इंडस्ट्रियल युजाक म्हणून जी जमीन दिल्ली ती कित्याक दितात जमीन म्हणटा ती एक्स्ट्रा केन्नाच वाडची ना कितेंय वाडूं फाल्यां मोदी म्हणटा की तुमी प्रायम मिनिस्टर आवास योजनेच्या अंडर आपूण घरां बांदून दितलो म्हणून जमीन खंयच्यान हाडटलो गुजरातच्यान हाडटलो लखनौच्यान हाडटलो गुरगांवच्यान हाडटलो खंयच्यान हाडटलो गोंयान आज फॅमिली व्हडल्यो जाल्या एक भाव आसले ते 4 भाव जाल्या ते लग्न जाल्या तांकां भुरगीं जाल्या ती आनी व्हडल्यो फॅमिली जाल्या त्यो स्प्रेड आज सामान्य गोंयकार गोंयांत जमीन घेवन शकना जमीनूच घेवंक शकना जाल्यार घर खंयच्यान बांदतलो ह्यो कोमनीदादीच्यो जमनी गोंयकारांक रिजर्व जावपाक जाय आसल्यो ह्यो जमनी सरकारान सवाय भितर मूळ गोंयकारांक दिवपाक जाय आसल्यो हाजेर घरां बांदपाची कालची मिटींग सुद्दां जी घेतल्या ती म्हाका दिसता की कोमनीदादीचे लँडार जे एन्क्रोचमेंट आसा त्या लोकांक पिश्यान काडपा खातीर ही मिटींग काल थंय घेतल्या दुसरी म्हणल्यार थंय एडोरा दी गोवा पुर्वांकरा म्हणून एक कंपनीचो 1200 फ्लॅटाचो प्रोजेक्ट येता हे लँड स्कॅम हे आमी चॅलेंज करतले ते प्रोजेक्टाक जी इलेक्ट्रिसिटी कन्जम्पशन जातली ती 4% आसतली सबंद राज्याच्या कन्जम्पशनाची खंयच्यान येतली इलेक्ट्रिसिटी कोण जनरेट करतलो हे लोकांनी समजून घेवपाची गरज आसा पण ताजेर नरेंद्र मोदी कांय उलोवंक ना नरेंद्र मोदीन काल मिटींग घेता आसतना आपले सरकाराचे लोकल मंत्र्यांक विचारपाक जाय आसलें
की बाबा ही जमीन कित्या खातीर दिल्ली, ही जमीन दिल्ली इंडस्ट्री खातीर, ही जमीन दिल्ली इंडस्ट्रीजान एम्प्लॉयमेंट जावपा खातीर. तूं एम्प्लॉयमेंटाचें उलयता जाल्यार तूं रियल इस्टेट डिलां कित्याक करता? कित्याक रियल इस्टेट बिल्डरांक ही जमीन विकूंक जाय? गोंयकाराची जमीन गोंयकारांक दवरा रिजर्व करून. कित्याक रियल इस्टेटीच्या घशान घालतात? आनी गोंयकारां कडेन कॅपेसिटी आसा 15-20 हजार पर स्क्वेअर मिटर थंय जमीन घेवपाक? काल नरेंद्र मोदी आपल्या स्पिचीन म्हाका दिसता 5 मुद्द्यांचेर उलयल्लो. तातूंत एक SC ST OBC म्हाका दिसता ST समाजाक तांच्यांनी OBC रिजर्वेशनाचेर कंप्लिटली फटयले. आज करता फाल्यां करता, आज करता फाल्यां करता म्हणून इलेक्शन जावन गेलें. हो सगळ्या लोकांच्या फुडल्यान आसा. म्हळ्यार कशी नरेंद्र मोदी बंडलां मारता ती आमी तुमकां एक्सप्लेन करता. दुसरो मुद्दो तो युवाचेर उलयलो. कितें तें कांय ना, सरकार युवा की सरकार. अरे युवाच्या जॉबाच्या बद्दल उलय. हांवें तुमकां आतां एक्सप्लेन केला अनएम्प्लॉयमेंटाचो डेटा, ताजेर तो एक शब्द उलयना. युवा की सरकार म्हणटा. कसली सरकार? महिला को सुविधा म्हणटा तो. 3 गॅस सिलिंडर प्रॉमिस केल्ले 2022 असेंब्ली इलेक्शना पयलीं बीजेपीन दिले. हो प्रश्न नरेंद्र मोदीन प्रमोद सावंताक विचारपाक जाय आसलो. हो प्रश्न आज प्रत्येक गोंयची महिला बीजेपीचे कार्यकर्ते जे तुमच्या दारान मतां मागूंक येतले तांकां विचारतले. आनी विचारपाची गरज आसा. कसली महिला को सुविधा? 3 सिलिंडर दिता म्हणलेले फुकट, दिले. 2 वर्सां जावन गेली, अजून दिना. टुरिजमा बद्दल नरेंद्र मोदी उलयलो. म्हाका दिसता हो टुरिजम सिजन 80% कमी, पीक जो सिजन आसलो 80% कमी टुरिस्ट आयले. हे बाबा टुरिस्ट कमी कित्याक आयले? हाका वेगवेगळी कारणां आसा. एक म्हणल्यार बिचार जे टाउट्स भोंवता ते तांकां हेरस करता. क्वॉलिटी टुरिस्ट, इंटरनॅशनल टुरिस्ट येवपाचो फिगर हो भरपूर ड्रॉप जाला, हो सगळ्यांक खबर आसा. पण लोकल टुरिस्टूय हे हेरसमेंटाक बळी पडटा. त्याच प्रमाणे पुलिसांचो हेरसमेंट, ते शॅक्स कोण चलयता, रेस्टॉरंट चलयता तांकां टायमा प्रमाणे हेरसमेंट चल्ला लेफ्ट रायट एंड सेंटर. आनी एक बारीक तुमकां उदाहरण दिता तें म्हणल्यार कुळ्यां जी टॅक्सी चलता दुधसागराचेर वचपाक, त्यो 470 कितल्यो टॅक्सी आसा, ते 500 रुपया पर हेड चार्ज करताले. आनी तांकां 40 रुपया कितें लायफ जॅकेटाक जे पंचायतीक वताले आनी 100 रुपया फॉरेस्टाक वताले. सो 640 रुपया टुरिस्टाक पडटाले पर हेड. सडनली थंयचो लोकल आमदार जो गोवा टुरिजम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनाचो चेअरपर्सन आसा तो नवो कितें हाडटा GTDC बुकींग म्हणून, आनी 177 रुपया GTDC फीज आनी ताजेर 18% GST. अरे ताजेरूय ते गरीब लोकांच्या पोटारूय तुमी GST लायता म्हळ्यार हे 250 रुपया जाले. 250 रुपया जाल्ले कारणान टुरिस्टांक 1000 रुपया पडलो पर हेड. टुरिस्ट येवपाचे कमी जाले, ते बॉब मारता थंय टॅक्सीवाले. ते म्हणटा आमकां 2-3 हजार लोक जे कंप्लिटली फक्त टॅक्सीच्या धंद्याचेर, कुळ्या टू दुधसागर चलता त्या धंद्याचेर डिपेंडंट आसा, ताजे पोटा वयले तुमी कमिशन खाता. कितें चल्लां हें? आनी खंयच्या टुरिजमा बद्दल तुमी उलयता? फार्मर कल्याणा बद्दल मोदी उलयलो. खंयच्या फार्मरांक कल्याण केला? तुमी फाल्यां कोण बांय जर मारतलो जाल्यार ताका पयलीं बिलां प्रोड्यूस करूंक जाय सबसिडी खातीर. ती बील प्रोड्यूस करपाक जाय ताका, ते वेंडरांक ताका GST भरपाक जाय अमावंट. आनी तो GST जो आसा एग्रीकल्चराकूय GST. आनी इतले जर फार्मर आनी जर शेतान काम करपी लोक खूश आसले जाल्यार आज दिल्लीचे थंय बॉर्डरींचेर हजारांनी फार्मर भायर येवन बसचे नासले. ताका मोदी कित्याक हाडोवचे पडले थंय? फक्त येवन बंडल मारप, लोकांक पिशान काडप. आनी तो काल जें उलयला नरेंद्र मोदी, ही चुनाव सभा न्हय, ही विजय सभा म्हणून. म्हाका दिसता गोंयकारांनी ही ताका काल दिल्ली ती फेरवेल सभा. हें तांचें निमाणें इलेक्शन. आनी गोंयच्यान ताणें काल म्हणलेलें की गोंय आपल्याक खूब इम्पॉर्टंट म्हणून. गोवा वील डिसायड फेट ऑफ BJP एंड नरेंद्र मोदी इन गोवा. सोशल जस्टिसाचेर तो उलयला. एकूच पॉयंट हांव सांगता, चड सांगना. सोशल जस्टिसाचें एग्जाम्पल दिता BJP सरकाराचें. बोमा ते लोक आपली घरां वता म्हणून रस्त्यार येता, तांकां कांयच जस्टीस दिना. कोणूच तांचे बद्दल सरकारांतले उलोवन तांचो सायड घेवपाक सोदिना. लोकांची घरां, बारीक दुकानां हायवे खातीर तोडपाक तयार आसा, डायवर्शन करपाक तयार ना. पण तुमी बांबोळे पळया, एक व्हडलो कमर्शियल कॉम्प्लेक्स, तातूंत एक व्हडलें रेस्टॉरंटूय आसा आनी ताका तेखून मॉला सारको एक कमर्शियल कॉम्प्लेक्स येता. तो कसो एक्झॅक्टली सेफ करून तुमी सारको हायवे केलो? कसो तुमी प्लॅनिंग केलो? हाजे अर्थ व्हडले बिझनसमॅन आनी व्हडले कमर्शियल इस्टॅब्लिशमेंटाक तुमकां जर वाटोवपाक जाय जाल्यार तुमी हायवे वांकडो करता. आनी तुमी पळया थंय गरजे भायर टर्न केला. हरशी जी पॉलिसी आसा गव्हर्मेंटाची हायवे स्ट्रेट धरपाची, थंय कित्याक इतलो टर्न घेतला आनी भायल्यान मारला? कित्याक ती बिल्डिंगी वांटोवपाक जाय आसली? कित्याक ते व्हडल्या मनशाची बिल्डींग आसली. पण ते बारीक लोकांची बोमा घरां वांटोवपाक कोण इंट्रस्टेड ना, कित्याक ते बारीक लोक. हो सोशल जस्टीस. हे सोशल जस्टिसा बद्दल कोण उलोवंक ना. म्हाका दिसता आनी चड हांव काय उलोवपाची गरज ना. काल ताणें एकूच सांगलें की ब्रिक्स हाडलें आनी आमी वर्ल्ड मॅपार गोवा व्हेली म्हणून. वर्ल्ड मॅपार गोवा जेन्ना
स्वर्गीय श्रीमती इंदिरा गांधीजीच्या टायमार चोगम समीट जाल्ली तेन्नाच गोवा वर्ल्ड मॅपार गेल्ली आनी इतले वर्सां क्वॉलिटी इंटरनॅशनल टुरिस्ट गोंयांत येताले. पण आतां जो तांच्यांनी जे कितें चलयलां पळय टुरिजमाच्या नांवान आनी जें आज कितें घाण केल्या ते म्हाका दिसता ते टुरिजमाची क्वॉलिटी ड्रॉप जाल्या. आनी जी मोदीन काल बंडलां मारल्या हातून एक गजाल सारकी शुअर आसा ती म्हणल्यार मोदी का झूठ जिंदगी के साथ भी आनी जिंदगी के बाद भी. हें मोदीच्या न्हय, हें गोंयकाराचें आहा. गोंयकाराची एक 12 वर्सां आतां जनरेशन मोदीची बंडलां घेवन जगता. कितलेशेच लोक मरूनय गेले मायनी चालू जातले म्हणून, धंदे चालू जातले म्हणून. तर आनी कशी ताणें ती बंडलां सांगल्या मोदीन वेगवेगळ्या सॅक्टरांनी आनी ती बंडलां कशी एक्सपोज तांची आतां जातली ती तुमकां आमचो NCPचो प्रदेश अध्यक्ष जुजे फिलीप बाब एक्सप्लेन करतलो. आयज सुनील बाबान सगळें एकान एक पॉयंटाचेर तुमकां सांगलां, बट हांव एकूच पॉयंट म्हणटा तो घेता. काल जेन्ना प्रायम मिनिस्टर तेन्ना दाबोली हिंगा येयलो वास्को म्हणया वास्को पडना तें बट एक बिल्ला तेन्ना व्हडली तांणी मिटींग आपयली आनी जेन्ना तें भाशण दिता आसतना हांवूय मातसो भाशण आयकुपाक लागलो. जेन्ना एक म्हणटा तो पॉयंट म्हणटा तो तांणी एक घेयलो म्हणटा तो बोटींचो आनी आमी म्हणटा ते ह्याच फिशींग बोटी हेजे सॅक्टराचेर आमी आहा आनी हांव वास्को बोट ओनर्स एसोसिएशनाचो प्रेजिडेंटूय आहा. म्हणटकच जेन्ना ताणें एक पॉयंट घेयलो प्रायम मिनिस्टरान तेन्ना तो म्हणूंक लागलो जरी तर कोणा कडेन 2 बोटी आहाय जाल्यार जरी तर काँग्रेस गव्हर्मेंट येयलो जाल्यार ह्या 2 बोटींतले एक बोट तो काडून घेतलो. एक सांगा म्हाका तुमी, जरी तर धंदो पहलाचोय धंदो जर आहा जाल्यार कोणाच्यान काडूंक शकता. आयज आमच्या प्रायम मिनिस्टराक हांव सांगूंक कोत्ता की आयज आमच्या बोटकारां कडेन एकूच 2 बोटी नाय. आमच्या बोटकारां कडेन 8 बोटी आहाय, 10 आहाय, 5 आहाय, जायत्यो बोट्यो आहा. पूण ह्यो बोट्यो काडून घेतलो म्हणटा तें सारकें न्हू. कित्याक हो आमचो धंदो ही तूं आतां जरी तर हे मातशें सांगता जरी तर भिरांत दिता काँग्रेस गव्हर्मेंट तर येयलो जाल्यार तो काँग्रेस गव्हर्मेंट हे भशेन काडून घेतलो शकच ना. कारण ह्यो बोट्यो आमचो धंदो आयज गव्हर्मेंटान आमकां एक म्हणटा तो एक प्रॉब्लेम म्हणटा तो हो जाला जो आयज आमच्या गोंयांत तशेंच कर्नाटकाक महाराष्ट्राक हिंगा एक वॅट रिएम्बर्समेंट आहाले आनी हे तुमी जाणा जे वॅट रिएम्बर्समेंट हे आमकां हुमक्या डिझेलाचेर एक हुमक्या पयशे आमकां दिताले. 50% गव्हर्मेंट दितालो आनी 50% आमकां दिताले. हे चालूच आसलें. 1 वर्स जालें ही वॅट रिएम्बर्समेंट बंद उडयली. जशें कर्नाटकाक महाराष्ट्रात अजून आसा आनी इवन आमकां देखून गोंयांत आमकां हालीं 30,000 लिटर्स तेजेरूच आमकां वॅट रिएम्बर्समेंट मेळटा. पूण जशें दुसऱ्या स्टेटांनी लायक 90,000 लिटर्स हेजेर ताका रिएम्बर्समेंट मेळटा. पूण जेन्ना गोंयांच कित्याक हे भाशेन आनी ह्यो जेन्ना हे रिएम्बर्समेंट जे मेळटा डिझेलाचें आयज आमच्या वास्को गोंयां पणजे वास्को बेतूल ह्यो सगल्यो बोट्यो ज्यो बारीक तश्यो 3 सिलिंडर 4 सिलिंडर बोट्यो ह्या वॅट रिएम्बर्समेंटचे मुखार वयताल्यो चलताल्यो. पूण आयज अशें जाल्या दशा सामकी की आयज हे सगळें आमचें आयज बंद दवरलां. पूण एक सांगूंक कोत्ता तें हांव हेंवूच की 1 वर्स जालें नोटिफिकेशन येयलें आनी हें नोटिफिकेशन येवन तेणी गव्हर्मेंटान सबसिडी हे वॅट रिएम्बर्समेंट दिवपाचें बंद केलें. पूण आयज गोंयांत जे 2-3 वर्सांचे पयले ह्या अजून पासून आमकां रिएम्बर्समेंट दिवंक ना. पूण आयज गव्हर्मेंट चिंता कितें काय करपाक. जरी तर आयज तुमी तर हे भाशेन धमकी दिता हो एक हेजेर उलयता की आमी जरी तर दुसरो गव्हर्मेंट येयलो जाल्यार काँग्रेस येयलो जाल्यार तुमकां 2 बोटी आहाय त्यो 1 बोटी काडून घेतलो म्हणून. हे हांव म्हणटा इतलेंच जेन्ना हे आयज आमच्यो गोंया बोट्यो चलता जरी तर ही फॅसिलिटी आयज गोंयाच तर आमकां ना जाल्यार आयज गव्हर्मेंटाचो फायदो कितें. हेजेर आयज प्रायम मिनिस्टरान हे आमी चिंतूंक जाय आसलें बाबा कर्नाटका महाराष्ट्रा तांकां सगळें मेवता
जाल्यार आमकांच कित्याक ना? वाय वी हॅव डिप्रायव्ड? आमकां कित्याक डिप्रायव्ड जाले? म्हाका एक उगडास येता, जेन्ना इन गोवा फोर्डाचो जो फिशरी मिनिस्टर आसलो तेन्ना म्हाका दिसता एक फिशरमॅन टास्क फोर्स म्हणून कॉन्स्टिट्यूट केल्लो. म्हाका ते दुर्गादास बाबा हांगा आहा आनी तो गोवा फोर्डान केल्लो सिन्स 19 म्हाका दिसता 2019. आनी हो ते आजून पासून एक देखून मिटींग तेजेर त्या टास्क फोर्साचेर मिटींग जावंक ना. आनी हें कित्याक फॉर्म केल्लें की विलेजांनी फिशरमॅनाक कोणाक वचोन बाबा बरी म्हायती दिवपाक वो कितें हें करपाक हें आयज तो टास्क फॉर्म केल्लो. जी ही म्हायती जरी तर आयज फिशरमॅनाक हे भाशेन मेवना जाल्यार तुमी सांगा आमी फिशरमॅन कशे मुखार जातले वयतले. आयज आमच्या गोवा गव्हर्मेंटान एक कॉपस फंड म्हणून केल्ले आसा. तेजेर ऑलमोस्ट म्हाका दिसता मे बी 20 or 25 crores. आनी हे फंड कित्याक केल्ले? आमचेच बोटकारांचे कित्याक केल्ले की कोणाले डिजास्टर वो कितें बुडल्यो बोटी कितें जालें वो कितें हें जालें तेन्ना हे फंड रिएम्बर्समेंट अशें करप म्हणून दिवप म्हणून बोटीक ओनरांक. पूण हें देखून फंड आयज बसून वशा. पूण एक प्रॉब्लेम म्हणटा तो आमकां जाला. आयज पासून जोरी तर फिशरी डिपार्टमेंटान वो आयज पासून तो फिशरी कसलेंच म्हणटा तें बेनिफीट ना. आयज जरी तर प्रायम मिनिस्टरान हेजेर तर लक्ष घालून आयज फॉरेच फिशरमॅनांक जरी तर आदार करपाक जाय आसलो, फिशरमॅनांक तर कितें मदत करूंक जाय आसली जाल्यार आयज आमकां हेजेर मदत करूंक जाताली. आनी मोन इम्पॉर्टंट म्हणटा तें कितें जो प्रायम मिनिस्टरान देखून विचारपाक जाय आसलें जरी तर दुसऱ्या स्टेटांनी जरी तर हें तर हेल्प मेवता जाल्यार आमकां गोंयच कित्याक बंद केला? तेन्ना हांव फरेंच सांगता प्रायम मिनिस्टराक हांव वालोर दिता आसलो कित्याक हांव जाणा हें लोकल मॅटर. पूण ह्योय देखून मॅटर ही आमकां इम्पॉर्टंट. ज्यो आमच्यो धाकट्यो ज्यो बोट्यो आहा ज्यो आमच्यो 3 सिलिंडराच्यो बोट्यो आहा त्यो बोट्यो आयज भायर वचना जावन डिझलाक हें जाय पयशे जायना जावन आयज त्यो आमच्यो वास्को शारान नांगराक आहा एंकराक दवरल्या. थोड्यो बोट्यो जे हें आयज आमकां पुटवना म्हणून थोड्या बोट्यो नांगराक दवरून तश्योच डॅमेज करून आयज फिशींग बिझनेस बंद करून आयज त्या परदेसा गांवांत गेल्ले आहा. पूण हें कितें दाखयता आमकां गव्हर्मेंटा कडच्यान मदत मेवना. आनी हें मदत मेवपाक जाय आसली आनी तरी पूण हें आमकां इतले फॅसिलिटी नासतना जरी तर आयज आमकां जर हेच भाशेन तर सांगता की बाबा तुमच्यो 2 बोटी आहा तितूंतले 1 बोट वतली म्हण हें चुकीचें. हे भाशेन कोणाच्यान केन्नाय करूं जावपाना आनी हे आमी फिशरमॅन हे करपाक दिवपाना. खंयचोय देखून गव्हर्मेंट येवं तर तेणी तर कोट केला प्रायम मिनिस्टर ऑनरेबल प्रायम मिनिस्टरान जरी तर काँग्रेस गव्हर्मेंट येयलो जाल्यार हें जातलें ना. हें शकच ना. कारण काँग्रेस गव्हर्मेंटान पयलें देखून जायतें दिलां आनी हे काँग्रेस गव्हर्मेंट चलता तेन्ना देखून आयज फिशरमॅन इवन हॅप्पी आसलो ना न्हू. हे भाशेन कांय जायना आसलें. आयज आमचे भुरगे आमी आयज धंदो करता आमचे भुरगे हो फिशींग धंदो हे ट्रॉलर ओनर पोतून वाडोवपाक सोदिना. कित्याक सोदना? बिकॉज आमकां गव्हर्मेंटा कडच्यान मदत मेवना. सो ही फिशरमॅन म्हणटा ती फिशरमॅनाक जर तर मदत मेळ्ळी आनी हें तर हे भाशेन जाल्लो जाल्यार म्हाका दिसता आमची इंडस्ट्री बरी वयर पावता आली. आयज हेच पॉयंटाचेर हांव उलोवपाक येयला कारण म्हाकाय मातशी एक हें दिसलें की बाबा हो पॉयंट आमचो प्रायम मिनिस्टर हांगा उलयलो म्हणून. आनी हें जरी तर जाता तितले बेगीन तर गव्हर्मेंटान हे आमचे वॅट रिएम्बर्समेंट जे आयज बोटकारां पयले मेवताले आनी जे 2 वर्सांचे नोटिफिकेशन येवचे पयले 2 वर्सां पयले आमचे पेंडींग आहा ते देखून आमचे बंद दवरलेले आहा. सो हे पूण चालू करा आनी आमच्या बोटकारांक धाकटे तशे व्हडल्या बोटकारांक मदत करा. 2 गजालींचेर तुमकां बाब सुनील खवटणकर तशेंच सिनियर लिडर एनसीपीचे अध्यक्ष बाब जुजे फिलिपान तुमकां मुखार दवरली. हांव सुरवात करच्या पयलीं तुमकां एक 2 मिनटाचो एक व्हिडिओ दाखयता.
तिसरे फ्लॅगशिप प्रोग्रामाची हर घर नल हर घर जल। समुद्री गार्डन सुपौल में हम लोग रहते हैं, विला है, रहने के लिए एक भी ड्रॉप पानी की हमारे को अवेलेबल नहीं है फ्रॉम द पास्ट 6 मंथ्स। वाटर क्राइसिस चल रहा है यहाँ पे बहुत सारा, कभी कुएं का पानी हम यूज कर रहे हैं और डर्टी, एंड सेकेंडली टैंकर मंगा के हम लोग परेशान हो गए हैं। आई हैव ओल्ड पेरेंट्स विद मी, उनको पानी की जरूरत है। राम इसी ये सारा रेस्क्यूज ये देखिए 6 महीने के सारे मतलब ये वाटर टैंकर के बिल से मार्च से तो कुछ नहीं हो रहा है। एंड ये आपके लोग डीडीज है, आपके जेट्स सारे जो है ये लोग काम पे निकल गए हैं। एंड लाइक मेरे घर में मैं खुद सीनियर सिटीजन, मेरे फादर वो वहां पर बैठे हुए एंड जो मेरी मदर इन लॉ है उनको स्पंज करना पड़ता है 3 बार। एंड जस्ट इमेजिन मतलब ये सारे ड्राई पड़े, वेल्स ड्राई पड़े हैं, कोई मतलब पूरा सिस्टम बैठ गया सर। अब इलेक्शन का टाइम है ना, सब आ जाएंगे प्लीज वोट दे दो, ये दे दो, किसको दे, नोटा पे बटन दबा दीजिए, कोई नहीं वोट दे रहा है। मजगती कुंभारखंड सत्तरी उदकाची शॉर्टेज, थळावे उदका पुरवण कचेरीच्या दारार रुपेश सो तुम्ही एक ट्रेलर पळयलो ल्हानसो, जो फाटल्या आठवड्याची बातमी जी एका न्यूज चॅनलान हांगा कॅरी केल्ली। प्रधानमंत्र्यान काल एक उतर म्हणलें की गोंयांत स्किमीचें सॅच्युरेशन जालां म्हणून। सॅच्युरेशन म्हणल्यार अर्थ कितें की मॅक्झिमम लेवला पर्यंत पावले आनी ताका बरें दिसता म्हणून। सो हर घर नल हर घर जल इज वन ऑफ द फ्लॅगशीप प्रोग्राम। आणि ह्या फ्लॅगशीप प्रोग्रामाचो कितलो सक्सेस जाला हो एका ल्हान ट्रेलरान तुमकां आमी दाखयले। आज जेन्ना हांवें पत्रकार परिशदे पयलीं आमी एन्क्वायरी केली वेगवेगळ्या जाग्यांनी फोन करून, आमच्या कार्यकर्त्यांक म्हणा किंवा लोकांक फोन करून, जाल्यार अशें पळोवन आयले की उसगांव, मोर्जी, आरंबोल, पेडण्यां, अंजुना, पणजी, पोंडा, शिवोली, माजोर्डा, सड्यार, बोगमाळो, उतोर्डा हे जे गांवगिऱ्या वाठारांत जे आसात, जे खरें गोंय दिसता गांवगिऱ्या वाठारांनी, अशे एरियांनी उदकाचो प्रचंड प्रमाणात प्रॉब्लेम। म्हणल्यार हर घर जल हे पावना। आता तुमकां एक याद करून दिता, 18 ऑगस्ट 2022 ते बीजेपीचो एक मॅनिफेस्टो आसा, संकल्प पत्र म्हणून। तसो एक आमदारूय आशिल्लो हेवटेन संकल्प म्हणून, जो 14 सप्टेंबर 2022 उडी मारून तेवटेन गेलो। आनी एक्झॅक्ट 20 दीस पयलीं, ते म्हणल्यार 20 ते 25 दीस पयलीं 18 ऑगस्ट 2022 ताणें एक स्टेटमेंट काडिल्लो, ट्वीट, द क्लेम ऑफ 100% कवरेज ऑफ हर घर जल in Goa is a blatant lie. The scheme is a failure. In most of the part of the state, taps are running dry. It is shame that BJP has tweeted this today. This is the biggest joke on the people of Goa. हे आम्ही म्हणना, हे बीजेपीचो आमदार म्हणटा। सो हातून हर घर नल आणि हर घर जल कसो फेल जाला हे स्पष्टपणान दिसता। आता येता ओडीएफाचेर। तुमकां याद जातले ज्या वेळाचेर ओडीएफाचेर हांगा सगळ्या पंचायतींक सांगले रेझोल्युशनां घेयात की तुमचे ओडीएफ जाला म्हणून, प्रेस करून फोर्स करून लेटरां करून घेतली, तेन्ना याद मिडिया भावांनी खुबशे कवर केले त्या वेळाचेर। आनी त्या वेळाचेर आमचे अध्यक्ष बाब विजय सरदेसायान आवाज उठयल्लो, तेन्ना एका मंत्र्यांक काय एका आमदारान रुलिंगाचें म्हणलें की ना, वयर आमकां तें दिवचें पडटा, वयल्यान कंप्लिशन दिवंक जाय। म्हळ्यार वयल्यान एक फोन येता, धाडा, हे धाडटात कंप्लीट नासतना। सो ओडीएफ कितें तो,
100% जाल्लो काय ना हें आमी दाखोवन दिल्लें. आनी ODF खरोच जाला काय ना 100% जाल्यार पत्रकार भाव तुमी पळयात, सकाळचे वसात अर्ली मॉर्निंग पणजे मार्केटा ऑपोजीट बीच जो बेल्ट आहा, पणजे एक्झॅक्ट मार्केटा ऑपोजीट जे भितर ती झाडां आसा थंय मांडवीच्या न्हंयचे देगेक थंय ODFाचें दर्शन जातलें. आनी ODF कितले 100% जाला एक ल्हान झलक ताजो थंय तुमकां पळोवंक मेळटलो. सो बेसिकली आमी सांगूंक सोदतात की जे स्किम्स आनी सॅच्युरेशन म्हणून ते म्हणटात, हाव इट इज अ फार्स. आनी आमचे अध्यक्ष विजय सरदेसायान प्रत्येक विधानसभा सत्रांत ते मागीर डिमांड्सा वेळार आसूं किंवा बजेटाचेर उलयतना आसूं किंवा गव्हर्नर स्पिचाचेर रिप्लायचेर उलयतना आसतना ह्या ODF आनी हर घर नलाचेर स्टॅटिस्टिक्स सकट गोंयचे जनते मुखार दवरिल्ले. हाव इट इज फेल्युअर. बरें दिसपाक होर्डिंगां घालपाक हर घर नल जल 100 मिटराचेर होर्डिंगां दिसतात आमकां. हेच जर पयशे युटिलायज केल्ले उदक पावोवपाक जाल्यार आज खंय ना खंय उदक आसपाचें. म्हूण आज काळाची गरज आसा की हर घर नल आनी हर घर जल खऱ्याच रितीन 100% कंप्लीट जाला जाल्यार सरकारान हाजेर व्हायट पेपर विलेज वायज आनी पंचायत किंवा म्युनिसिपालिटी किंवा कॉर्पोरेशन वायज उदकूच न्ही कितले वरां उदक सप्लाय जाता, कितले पायप आसा, टॅप्स आसात, हाजे स्टॅटिस्टिक्स गोंयचे जनते मुखार दवरचे. मागीर दूध का दूध पानी का पानी जातलें. कारण हे जो तुमकां व्हिडिओ दाखयलो हे आमी काय करूना, हे जनता जनार्दन ते विटल्यात. ते म्हणटात मतां मारतना आमी नोटाक मारतले, मागीर हर घर जल आनी हर घर नल खंय उरले. सो दीस इज कंप्लिटली अ फार्स. आनी सेंट्रल स्किम्स ज्यो आसा ह्यो पावनात लोकां पर्यंत, ग्रावंड रुटार पेनेट्रेट जायनात. फक्त बरें दिसपाक वयर धाडपाक आनी एडवर्टायजींग करून व्हडले होर्डिंगां घालपाक तितल्या पुरते हे बरें दिसता. सो इट इज नथींग अ फेलियर. आनी सरकारान हाजेर व्हायट पेपर दवरचो की कितले गांवगिऱ्या वाठारा पण कितले वरां उदक सप्लाय जाता ते. कितें प्रश्न आहा तुमचे? आयज बीजेपीन एक पत्रकार परिशद घेतली, थंय तांणी ऑडियो प्ले केलो. त्या ऑडियो प्ले करून तांणी आरोप केले की काँग्रेसीचो कॅन्डिडेट आसा तो कसो आयज तांणी सगळी पोल केले की मायनींग खरेंच कोणें बंद केलें, कोण कोण भितर घेतले, हो ऑडियो व्हिडिओ तांणी प्ले केलो. सो हेचेर तुमची कितें जाता? पळय, एक ऑडियो सर्क्युलेट जाता कालच्यान आनी त्या ऑडियोचेर म्हाका दिसता कॅन्डिडेटान ऑलरेडी स्टेटमेंट दिला की तो एक मॉप ऑडियो. फर्स्ट, दॅट इज अप टू द कॅन्डिडेट टू क्लॅरिफाय. सेकंड, जे मुख्यमंत्र्यान काल एक सांकवाळे भाशणान म्हणले की विजय सरदेसाय इनवॉल्ड आशिल्लो मायनींग बंद करपाक, जाल्यार आमी मुख्यमंत्र्याक सांगूंक सोदता, फर्स्ट, मुख्यमंत्री मायनींग धंद्यान आसा काय ना हें आमकां खबर ना, पूण विजय सरदेसाय हातून मायनींग धंद्यान ना. विजय सरदेसायच्यो मायनींग ट्रिप्यो चलना. विजय सरदेसायन खंयच्याच मायन ओनराक आपल्या घरा आपोवन मिटींग घेवना. ते किंवा तातूंत एक नांव घेतला जे गोंय राखपाक जो मुखार सरिल्लो जो सदांचोच एक NGO बाब क्लाउड आल्वारीस, किंवा ताका केन्ना घरा आपोवन आमी मेळूना किंवा विजय सरदेसाय बाब मेळोना. उलट मायनींग कोणें बंद केलें, राजदीप सरदेसाय कोणें सांगिल्लें तुमी सगळ्यांनी पळयलां. सो जे संवसाराक अंतरले तांचेर उलोवन आतां अर्थ ना. पूण तुमकां याद करून दिता, ते कालच्या एका ऑर्डरा आदारार मुख्यमंत्री म्हणूंक सोदता की मायनींग आमी बंद करूं. तुमकां याद करून दिता, हे आतां बीजेपीच्या वेबसायटीर आमी काडले 2011 3 नोव्हेंबर पेटिशन कितें मेमोरंडम सबमिटेड तो कोणाक? राष्ट्रपती. तुमकां याद जातले बाब नितीन गडकरी त्या वेळावयले अध्यक्ष. एक डेलिगेशन गेल्लें आमच्यान इल्लिगल मायनींग चलता बंद उडोवपाक, आनी हे सायनी कोणें मारल्या फूल डिटेल लेटर आहा, तर तुमकां कॉपी एक सायन कोणें मारिल्ली नांव पळय नितीन गडकरी. राव दिता ही नांवां कोण आहा? हातून 2 मनीस संवसाराक अंतरले. एक पार्टी सोडून गेलो, माजी अध्यक्ष आनी माजी मुख्यमंत्री. आतां उरल्यात दक्षिण गोंयचे फाटल्या वोटचे उमेदवार आनी पयलींचे खासदार, माजी सांग्याचे आमदार, त्यांचे पक्षाचे जनरल सेक्रेटरी आनी ट्रेजरर जो आशिल्लो ताजी साय. हो मेमोरंडम हो आतां आमी हो मोर प्रुफी न्ही.
कोण So- नांवां कितें नाव लक्ष्मीकांत पार्सेकर, श्रीपाद नाईक, बा मनोहर पर्रेकर, फ्रांसीस डिसुजा, नरेंद्र सावयकर, वासुदेव मेंगांवकर, पर्वतकर आणि संजीव देसाई. हे राष्ट्रपतीक केल्ले पेटिशन हे कोणे केल्ले? हे सत्ताधारी पक्षान केल्ले, त्या वेळाच्या ते विरोधान आसतना. सो मायनिंग कोण बंद उडोवपाक गेलो हे सगळ्यांक खबर आहा. एक तातूंत क्लॅरिफाय आमी करता की बा विजय सरदेसाईचो मायनिंगा बद्दल कांयच संबंध ना ताजो बिझनस आहा, ना ताजो मायनिंग ट्रिपी ताजी आहा, ना ताजो खंयच हे ना. आनी ताणें आज स्टेटमेंट दिला होतो की मुख्यमंत्र्याक जर दिसता की ऑडियोन कितें तथ्य आहा जाल्यार हॅज टू गो डीप एंड इन्व्हेस्टिगेट ऑडियो. लेट दूध का दूध पानी का पानी जावन न्ही. गो डीप इन टू द ऑडियो अँड चॅक हू स्टॉप मायनिंग. मागीर सगळें येतले, मागीर सगळें कळटलें. लेट थिंग्स बी क्लियर. तुम्ही म्हणता की हो डॉक्टर व्हिडिओ ऑडिओ पण कॅन्डिडेटान म्हणला की आपले आवाज तो डॉक्टर केला असो कॅन्डिडेटान स्टेटमेंट केला. पूण थंय रेफरन्स जो आमचो अध्यक्षाचो आयला ताजेर तुका आमी एक क्लॅरिफिकेशन दिलं. कारण फक्त हाज्या खातीर इतल्याच खातीर की मुख्यमंत्री काल सांकवाळे उलयलो. आनी कितें प्रश्न आहा? लॉ अँड ऑर्डर तलवारी पळय आज परते गोंयान गँग्स ऑफ वसेपूर जावपाक लागला. आज परते काणकोणा शूटआउट जाला सकाळी. म्हणल्यार तूं एवरेज जर काडून पळयशा फाटले इतले काणकोण सारके भाग इंटरलँड, हाज्या पयलीं बोरी, ताज्या पयलीं नॉर्थान. सो म्हयन्याक एक शूटआउट जावपाक लागल्या अंदाज एवरेज तूं काडीत जाल्यार. हे पयलीं जायनाशिल्लें. हे चिंतून पळयात कित्याक जाता. कारण लॉ अँड ऑर्डर इज अ कंप्लीट फेलियर. आनी कायद्याचो आनी पुलिसांचो भंय ना जाला. अशें जाता की कितेंय करून आमी सुटूंक शकतले, कितेंय करून आमी हें करपाक शकतले. सो इतल्या लेवलाचेर ते पाविल्ले आसा. पूण देर इज अ कंप्लीट फेलियर ऑफ लॉ अँड ऑर्डर. आनी हातूंत मुख्यमंत्र्यान म्हाका दिसता रिव्ह्यू मिटींग घेवन होम डिपार्टमेंटाची लॉ अँड ऑर्डर ताबडतोब जाग्यार घालपाची गरज आसा. तुम्ही काल बीजेपी वटेच्यान पीएम आयले, तुमच्या वटेच्यान अशें कोण अशे लिडर येवपाचे की जितून जे वोटर्स आहा तेंचेर इम्पॅक्ट जाता. ते म्हणटा पीएमा काडून ते वोटर्सांचेर इम्पॅक्ट हाडलो म्हणटा बीजेपी. तुमच्या वटेच्यान अशे कोण इम्पॅक्टफूल अशे लिडर कोण येवपाचे? आमचो जे कोण काँग्रेसचे सेंट्रल लिडर येवपाचे आसा तांचो प्रोग्राम आमी एज एन वेन जसो शेड्यूल फायनल जालो आमी तुमकां अनावन्स करतले. आनी बीजेपी जे म्हणटा पीएमाक हाडून लोकांचेर वोटरांचेर इम्पॅक्ट जातलो म्हणून तीच जर आश्वासनां तो 14 पासून 24 पर्यंत जर दिता जाल्यार म्हाका दिसता डेफिनेटली वोटरांचेर इम्पॅक्ट जातलो. आनी काल सांगलेल्या प्रमाणे ती विजय रॅली तांची फेरवेल रॅली ती येता ते काळान कळटलें. थँक्यू.